त्यांचाच विचार घेऊन आंबेडकर सर सुद्धा जिल्ह्यामध्ये काम करतात. त्यांच्या सहवासात पण त्यांना कदाचित लाभलेला असेल. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपली ते चळवळीत आहे किंवा समाज सक्रिय आहे त्यांना कुमार सत्तरचं नाव माहीत नाही असं मुळीच नाही. डॉक्टर कुमार सत्तरजी हे ज्येष्ठ समाजाचे विचारवंत होते. त्याचप्रमाणे गांधीवादाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून त्यांच्यावर गांधींचा हवरा होता. मेडिकलला शिकत असतानाच त्यांनी कॅप्टेशन विरोधात आंदोलन केलं होतं. ते कदाचित महाराष्ट्रात पहिलं आंदोलन असेल आणि त्याबद्दल त्यांच्यावर सरकारने कारवाई केली होती. पण तरी त्यांनी ते आंदोलन करून कॅप्टेशन फीच्या विरोधात आवाज उठवला होता. आणि पुढील काळात खाजगी महाविद्यालयाची कॅप्टेशन फी हवा तसा वसूल केलं ते कमी झालं होतं. त्यांनी सुरुवातीला काय डॉक्टरांनी केली पण ते त्यांना समाजाची विचारसरणी तिथे पाहिजे असल्यामुळे त्यांनी खेळ आणि त्या भागात बरंच काम केलं. युवक क्रांती दल युवकांत नावाची संघटना स्थापन केली आणि ह्या युवक क्रांती दलाचा एकेकाळी महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव होता. वैचारिक भावनेतून युवकांना प्रेरित करणे, त्यांना गांधीवादींची शिकवण देणे, सत्य-अहिंसा, सत्याग्रह आणि एक विशिष्ट वैचारिक पातळीचे युवक तयार करणे काम त्यांनी केलं. त्यातून खूप मोठे नेते तयार झाले. स्वतः सत्तरशे हे एका समाजाच्या आत्मा निवडून आले होते जनता दलाच्या काळात. दुसरा पुढे तर त्यांनी राज्यातून परत निवडून आला असला पण ते परत निवडून उभेच राहिले नाही. आणि चळवळ आणि समाज व्यवस्था सुधारणे हे आपण कार्य मानलो आणि महाराष्ट्रातील युवकांना एक वैचारिक दिशा देण्याचं काम केलं. त्यासाठी शेवटून झटत राहिले. राजकीय चळवळीत असताना त्यांना जेव्हा काँग्रेस फुटली तेव्हा त्यांनी वस्त्रांना साथ दिली. कारण की त्यांच्यावर नैतिकतेचा प्रभाव होता. त्यांनी नैतिक राजकारण केलं. तत्वाची तडजोड केली नाही, नाहीतर ते त्यांना फार काही मिळू शकलं असतं. पण त्यांनी आपल्या तत्वाची तडजोड केली नाही. गांधीवादी विचारावर त्यांनी खूप वर्ष कार्य केलं आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी म्हणून उतरला संस्था आहे तिचं ते काम पाहायच्या विषयावर त्यांनी नंतर त्या कामाला वाहून घेतलं आणि दरवर्षी गांधी विचारावर संमेलन भरवलं, परिसंवाद आयोजित करणं 2 ऑक्टोबरच्या काळात. आणि देशभरातील जे गांधीवादी विचारवंत आहेत त्यांना बोलवायचं आणि ह्या विचाराचा प्रकारे प्रसार करायचा त्यांनी खूप मोठं काम केलं. 70 ते 75 या काळात 70 ते जवळपास 80-85 पर्यंत युवक क्रांती दलाचा महाराष्ट्रात आपला प्रभाव होता. त्यांनी सुद्धा एकदा शंकराचार्याशी एका वाद केला होता आणि तो वाद खूप गाजला होता. तर कुमार सत्तरशी शेवटपर्यंत आपल्या समाजाच्या विचाराशी सोबत राहिले. ते विचार आणि गांधीवादी चळवळी ह्यावर त्यांनी सतत कार्य केलं. आताच माझी त्यांची एक 4-5 महिन्यापूर्वी ते आजारी होते, भेट झाली होती. पण त्यांचं ते बरं होतं असं वाटलं होतं. आता एक स्थितीची परिस्थिती होती ते फार
नव्हते, पण ते अचानकच त्याची तब्येत बिघडत गेली आणि त्याने सांगितलं पत्नीला की मला थोडंसं बरं वाटत नाही आज, तर मग म्हणे आपण आता जाऊ आज दवाखान्यात जायची वेळ झाली आणि तितक्यात त्यांना एक अटॅक आणि त्यातून त्यातच त्यांचं निधन झालं. असा हा समाधान विचारता पायी एक निष्ठावंत आणि वैचारिक राजकारणी आपण निघून गेला. आज ज्या विचाराची गरज होती देशाला, त्यामुळे त्यांचं जाणं या पार्श्वभूमीवर फार महत्वाचं ठरतं. आपल्या पाठीला ते गांधीगर आहे, कारण की गांधी नंतर 1960च्या काळात देशभर गांधी विचाराचा प्रसार व्हावा म्हणून गांधीगर निर्माण करण्यात आली. लोकांना जागा दिल्या, त्यातून त्यांनी आपल्या इथं काही जागा बांधल्या. आता ते गांधीगर पातळीला सचिव आहे आणि ही सचिव मंडळी अतिशय आत्मीयतेनं सत्याग्रही विचार आणि गांधीवादाचा प्रचार करत असते. त्या सत्याग्रही विचाराचा एक अग्रगण्य पायी आणि गांधी विचाराचा एक फार मोठा विचारवंत आपल्याकडून आज निघून गेलेला आहे. त्यांना मी गांधीगर पाटळी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावप्रसाद अर्पण करतो.